जे मुद्दा तुम्ही मांडता ते भाजपच्या खासदारांनी सुरुवातीला नाही, मी त्याशी बोललो ना, सोलापूरला पण हेच सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या एका माणसाने नाही सांगितलं, 4-5 लोकांनी सांगितलं तेव्हा बोलून झाले. काही असतात मूर्ख, त्याला काय करणार तुम्ही. पण ती गोष्ट त्यांना शेवटपर्यंत फोडता नाही आली. तुम्हाला आठवत असेल शिवतीर्थावरचं, शिवाजी पार्कवरचं माझ्या भाषणामध्ये मी तेव्हा पण हे बोललो होतो की संविधान बदलणार नाही, हे तुम्ही स्पष्ट करा. आठवतं ना तुम्हाला, मी त्या भाषणामध्ये सांगितलं होतं मी. पण ते शक्य नाही झालं त्याला. मराठा आरक्षणाबाबत सध्या असं झालं की जे वक्तव्य केले ते महाराष्ट्राला समजलं नाही बहुतेक, आणि सर्व राजकारणी सुद्धा बहुतेक ते कळलं. विधान संघाच्या या पोरांना दिले गेल्याने म्हणून ही पोरं आपले रोजगार पडतात. हे विरोधकांनी समजून सुद्धा न समजण्याची फक्त भूमिका घेतली. म्हणजे मला असं वाटतंय विरोधकांच्या आधी पत्रकार, मराठा समाजाला आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध, ही पहिली बातमी कोणी लावली ना, तिथून पुढे गेलं ना सगळं प्रकरण. राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज, ह्या बातम्या कोणी लावल्या. म्हणजे पहिल्या बातम्या इथून आल्या, बरोबर आहे, आणि मग बातम्या आल्यावरती ज्यांना जे हवं होतं किंवा ज्यांनी जर सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी बातम्या लावल्या, ते समोर आलं, उघड झालं. म्हणजे मला एका गोष्टीचं समाधान आहे या अख्ख्या दौऱ्यामध्ये, की ह्यांचं नेमकं काय चाललंय हे किमान उघड झालं. आणि ह्याच्या पुढे ते काय करणार आहेत ना, हे आता लोकांना कळेल. करणारे लोक मध्ये आले, तुम्ही म्हणता की राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माझ्याकडे फोटो आहे ना, असं असताना सुद्धा तुम्ही तुमच्यासोबत चर्चेची तयारी दाखवली त्यांच्याशी. तो पण मला माहित नव्हतं. हे पहिल्यांदा जेव्हा झालं ना त्या धाराशिवला, तोपर्यंत मला काहीच माहित नव्हतं. मला वाटलं मी त्या खाली ते काही घोषणा देत होते, पण मी खाली आलो, म्हटलं या वरती बोलायचं ना माझ्याशी, वरती या. ते वरती यायच्या होते, खालतीच गेले. मला बघा, प्रश्न असा आहे, मला एवढंच म्हणायचंय, हा आपण ज्याला आपण आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला आहे त्याला वरती आणलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे ना, आहे ना. समजा माझी इच्छा आहे, मी शरद पवारांची मुलाखत घेतली होती पुण्याला, काढून बघा हा प्रश्न मी त्यांना विचारल्यावरती त्यांनी सांगितलं होतं आर्थिक निकषावरतीच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. टिकत म्हणजे कोणी टिकवायचं नाही, टिकवायचं कोणी टिकवायचं. शेवटी बघा, प्रश्न असा आहे, शहाबानू प्रकरणामध्ये जर समजा सुप्रीम कोर्टाचा निर्णय फेटाळण्याची ताकद जर लोकसभेमध्ये आहे, तर लोकसभाच आहे ना. सर त्या प्रमाणाची मर्यादा 50% वाढवणं केंद्राच्या हातामधला हा निर्णय. मला असं वाटतं की खरी गरज कोणाला आहे ना, ते पहिलं तपासणं गरजेचं आहे. कळलं का. हे तुम्ही टक्क्यात जाऊच नका. या टक्क्याला काय अर्थ आहे. निवडणुका आल्या की भाजपकडनं सातत्यानं आरक्षणाचे वादे केले जातात. धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असाच पद्धतीचा मागच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी वादन त्यानंतर 5 वर्ष मुद्दा तसाच राहिला. भाजप सुद्धा या जातीय राजकारणाचा वापर करतोय असं वाटतंय तुम्हाला. केलाच ना, त्यांनी पण केलंच की. माझं तेच तर म्हणणं आहे ना, की हे सगळे मिळून, परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये आता गेल्या लोकसभेनंतर जे सुरू झालंय त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचा काय जो गट जो असायचो, हे ज्या हिरीने पुढे आलेत विष पसरवायला, ते जर जास्तीच आहे. सुधारणा चालू आहे. लोकसभा मनसे नरेंद्र मोदी दिल्लीत पाहिजे म्हणून त्यांनी सोबत होतं. आता विधानसभेला तुम्ही महाराष्ट्रभर दौरा करतायत, विधानसभेचे काही उमेदवारी सुद्धा तुम्ही जाहीर केल्यात मनसेच्या. मग महाराष्ट्रात आपल्याला एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार नकोच का. प्रश्न असा आहे ना, काय आहे, 3 लोकांची एक कंपनी आहे, त्यांचे स्टेक ठरलेले नाहीये, कुठून चौथा पार्टनर घेणार. त्यांना दिलं पाहिजे.